आता पाहुयात मोठ्या टॉप 9 बातम्या। संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्याच्या संदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे। कायदेशीर बाजू तपासून घेतली जात असून परिवहन विभागाच्या वतीने अधिकृत भूमिका लवकरच स्पष्ट केली जाण्याची शक्यता आहे। ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला झटका दिला। 21 डिसेंबरला होणाऱ्या नगरपंचायतीच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचे आदेश दिले आहेत, तर उर्वरित निवडणुकांबद्दलचा निर्णय हा 17 जानेवारीला घेतला जाईल। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या 21 डिसेंबरच्या निवडणुकांवर मोठा परिणाम होणार आहे। राज्यातील 2 जिल्हा परिषदा आणि 106 नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये ओबीसी कोटा राहणार नाहीये। 27% ओबीसी आरक्षण या खुल्या प्रवर्गासाठी म्हणून जाहीर करण्यात येणार आहे। तसंच 27% जागांचे निकाल देखील उरलेल्या 73% जागांच्या निकालाच्या वेळीच लावण्यात यावेत असे निर्देश न्यायालयाने दिले। ओबीसीच्या राजकीय आरक्षणावरून महाराष्ट्र सरकारला मोठा झटका बसलेला आहे। सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारचं प्रतिज्ञापत्र मान्य करत इम्प्रिकल डेटा देण्यास नकार दिला। इम्प्रिकल डेटामध्ये अनेक त्रुटी आहेत, तो सदोष आहे, त्यामुळे तो देणं योग्य नाही असं केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटलेलं आहे। राज्य सरकारने गेली 2 वर्ष फक्त केंद्राकडे बोट दाखवले असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। राज्य सरकारने इम्प्रिकल डेटा तयार करावा, तो तयार करण्यासाठी आम्ही मदत करू असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। तसंच 3 महिन्यात हा डेटा तयार करून मगच निवडणुका राज्य सरकारने घ्याव्यात अशी मागणीही फडणवीसांनी केली आहे। जोपर्यंत हा एम्पिरिकल डेटा बॅकवर्डनेसचा तयार होत नाही आणि ट्रिपल टेस्ट फुलफिल होत नाही, तोपर्यंत यापुढची कुठलीही निवडणूक ही राज्य सरकारने घेऊ नये। केंद्राकडे ओबीसीचा डेटा नव्हता, मग देवेंद्र फडणवीसांनी कोणता डेटा त्यावेळी केंद्राकडे मागितला असा सवाल छगन भुजबळ यांनी केलाय। तसंच आता केंद्र सरकार एकच म्हणत आहे, आता आमच्याकडे डेटा नाही, आता आंदोलन झाल्याशिवाय पर्याय नाही असंही मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। हा ओबीसीचा डाटा नव्हता समजा, मग फडणवीस साहेबांनी जे आहे एम्पिरिकल डाटा कसला मागितला त्यांच्याकडे भारत सरकारकडे? त्यावेळेला 1, 2, 3, 4 पत्र त्यांनी सतत पाठवली। ती कशासाठी पाठवली? ओबीसी साठीच पाठवली होती, पण त्यावेळेला ते म्हणाले नाही की हा ओबीसीचा डाटा नाही। ओबीसी आरक्षणाशिवाय ठरलेला निवडणूक कार्यक्रम पूर्ण करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला कोर्टाने दिले आहेत, त्यामुळे ओबीसी डेटा तयार होत नाही तोपर्यंत निवडणुका पुढे ढकलाव्यात असा ठराव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालाय, तशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे। निवडणुका घ्यायच्या त्या ओबीसी बरोबरच घ्यायला हव्यात आणि त्यासाठी जो डाटा गोळा करायचा तो गोळा करेपर्यंत त्या सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या पुढे ढकलण्यात याव्या। विधानसभा अध्यक्षाच्या निवडीच्या प्रक्रियेत बदल करण्यात आलाय। विधानसभा अध्यक्षांची निवड आता आवाजी मतदानाने होणार आहे। विधानसभा नियम समितीच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। आजच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयासंदर्भातल्या टॉप 9 घडामोडी पाहूयात। इम्प्रिकल डेटा गोळा करण्याचं काम राज्य सरकारचं आहे असं विधान भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केलंय। तसंच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी मागणीही पंकजा मुंडेंनी केली आहे। एम्पिरिकल डेटा देण्याचं काम हे सर्वस्वी राज्य सरकारचं काम आहे। हे आम्ही अनेक दिवस झाले आम्ही अनेक वेळा बोलतोय की जो डेटा राज्य सरकार केंद्र सरकारकडे मागते तो मागण्याचं आवश्यकता नाही। एम्पिरिकल डेटा हा राज्य सरकारने टाइम बाउंड कार्यक्रम राबवून करण्याची गोष्ट आहे। ओबीसीचा इम्प्रिकल डेटा 1 महिन्यात तयार होऊ शकतो असं भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। तसंच महाविकास आघाडी सरकारनं ओबीसी आरक्षणाबाबत वेळकाढूपणा केला असा आरोपही बावनकुळे यांनी लावलाय। मध्ये सुप्रीम कोर्टाच्या 4 मार्चच्या निकालाप्रमाणे तातडीने डेटा तयार करा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निहाय करा आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं त्या ठिकाणी पालन करा आणि डेटा तयार करून आरक्षण द्या। त्यांना काही ट्युशन पाहिजे असेल तर आम्ही द्यायला तयार आहे। ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होण्यास सर्वस्वी भाजपा दोषी आहे असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय। तसंच ओबीसी समाजात जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात आहे असंही पटोले म्हणाले। खरं तर या सगळ्या
च्या माग अगर कोणी असेल तर भाजप आहे. भाजप हे आरक्षण विरोधी आहे. जसं शेतकरी विरोधी आहे तशाच ही आरक्षण विरोधी भाजप आहे. आणि ओबीसीच्या राजकीय आरक्षणावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. 2016 साली केंद्र सरकारनं संसदेत ओबीसीचा डेटा 98.87% अचूक होता असं सांगितलं. मग कोर्टात दिलेला डेटा सदोष कसा, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केलाय. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनीही ओबीसी आरक्षणावरून सरकारवर टीका केली आहे. आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे प्रस्थापितांचा संपूर्ण नौटंकीचा पर्दाफाश जो आहे तो बहुजनांसमोर झालाय, अशी टीका पडळकरांनी केली आहे. यांना आम्ही हाताशी धरून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना दाबू असं जयंत पाटलांना वाटत असेल, पण जयंत पाटलांना मी आज कवठेमंकाळमधून सांगू इच्छितो, असले उद्योग अनेक पुढाऱ्यांनी केलेत. सर्वोच्च न्यायालयाच्या ओबीसी आरक्षणाबाबतचा निर्णय खेदजनक आणि निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. मराठा आरक्षण असो की ओबीसी आरक्षण, आम्ही कोर्टात जी बाजू आहे ती सक्षमपणे मांडल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. निकाल मी म्हणेन खेदजनक आहे, निराशजनक आहे. केंद्र सरकारने इम्पेरिकल डेटा संदर्भातली जर सकारात्मक भूमिका घेतली असती तर कदाचित हा विषय मार्गी लागला असता. भाजपला या देशामध्ये आरक्षण नको आहे हे जवळपास संकेत येऊ लागलेले आहेत. सुप्रीम कोर्टाचा निर्णय धक्कादायक असून केंद्र आणि राज्य सरकारमुळे ओबीसी आरक्षण गेलं आणि याचा फटका ओबीसींना बसला असल्याचा आरोप ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंनी केलाय. त्याचसोबत रस्त्यावर उतरल्याशिवाय आता पर्याय नसल्याचंही त्यांनी सांगितलं. आजचा जो सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे अतिशय धक्कादायक आहे आणि याच्यामध्ये राज्य सरकारला धक्का बसला असं मी म्हणणार नाही किंवा केंद्र सरकारला धक्का बसला असं मी म्हणणार नाही, कारण हे आरक्षण ह्या दोघांच्यामुळे गेलेलं आहे. दोघांची इच्छा नव्हतीच मुळी. केंद्रानं जाणीवपूर्वक ओबीसीचा इम्प्रिकल डेटा दिलेला नाही असं विधान मंत्री हसन मुश्रीफांनी केलंय. तसंच ओबीसींना न्याय देण्याची भूमिका आमची आहे, ओबीसींवर अन्याय होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ असंही मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलेलं आहे. जर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक जर पुढे ढकलली तर ओबीसीचा इम्पेरिकल डाटा तयार करणं आणि जे सर्वोच्च न्यायालयाने जो आम्हाला आदेश दिले आहेत त्याप्रमाणे आम्ही करून ओबीसीवर कशाही प्रकारे अन्याय होणार नाही याची निश्चितपणे आम्ही काळजी घेऊ. ट्रिपल टेस्ट पास झाल्याशिवाय आरक्षण देता येणार नाही हे सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केल्याचं घटनातज्ञ उल्हास बापट यांनी म्हटलंय. तसंच आरक्षणाचा विषय हा घटनात्मक न राहता राजकीय झाल्याची टीकाही बापट यांनी केली आहे. ट्रिपल टेस्ट जी सांगितलेली आहे सुप्रीम कोर्टाने त्याच्यात हा पास होऊ शकला नाही म्हणून तो नाकारला गेलाय. ट्रिपल टेस्ट याचा अर्थ असा, एक तर 50% वर देता येणार नाही, ही काळ्या दगडावरची रेषा आता या क्षणाला भारतात. दुसरी गोष्ट अशी की मागास आयोग स्थापन व्हायला पाहिजे आणि तिसरी गोष्ट अशी की इम्पेरिकल डेटा तुमच्याकडे तयार पाहिजे. आता पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या. अनिल देशमुख प्रकरणी राज्य सरकारला मोठा दणका बसलाय. सीबीआयनं देशमुख यांच्या विरोधात नोंदवलेल्या एफआयआरशी संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटीची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावलेली आहे. आता विद्यापीठाचे कुलगुरू थेट राज्यपालांना नियुक्त करता येणार नाहीयेत, तसा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. राज्य सरकारच्या शिफारशीनं कुलगुरूंची नियुक्ती होणार असून कायद्यात बदल करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुत्वाची वोट बँक तयार केली होती. त्यानंतर अलीकडच्या काळात अटलजी, अडवाणी आणि मोदींनी त्याच्यावर कळस चढवला असं वादग्रस्त विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचते की त्यांनीही हिंदुत्वाची वोट बँक डेव्हलप केली. त्याच्यामध्ये अलीकडच्या काळात अटलजी आणि अडवाणीजी आणि मोदीजी यांनी सगळ्यांनी कळस चढवला. शिवसेनेचे हिंदुत्व राजकारण किंवा निवडणुकांसाठी नाही, आमचं हिंदुत्व पुळपुटं नाही असं पलटवार जो आहे तो खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांवर केलाय. आमचं हिंदुत्व पळपुट आणि शेपूट घालं नाही, आम्ही ठामपणे उभे राहतो, आम्ही लढतो आणि विजय प्राप्त करतो. आमचं हिंदुत्व फक्त राजकारणासाठी आणि निवडणुकांच्या सोयीसाठी नाही.
बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरकारी पक्षाचा युक्तिवाद आज पूर्ण झाला. उद्या पेटा आपली बाजू मांडणार आहे. रुपाली पाटील उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत राष्ट्रवादीमध्ये त्या प्रवेश करणार आहेत. आज त्यांनी मनसे पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. उदयनराजे भोसले यांनी नवी दिल्लीतील 6 जनपद या ठिकाणी शरद पवारांची भेट घेतली आहे. शरद पवार आणि उदयनराजे भोसले यांच्यातील ही भेट सदिच्छा भेट असल्याचं त्यांनी सांगितलं. वनडेच्या कर्णधार पदावरून हटवताना बीसीसीआयनं संवाद साधला नाही असा दावा विराट कोहलीनं केलाय. तर T20चं कर्णधार पद सोडू नये असं विराटला सांगितलं होतं असं सौरभ गांगुलींनी सांगितलंय. मात्र T20चं कर्णधार पद सोडू नको असं कोणी सांगितलं नाही असा दावाही विराटनं केलाय. मी वनडे सिरीजसाठी उपलब्ध आहे. 1 दिवसीय मालिका खेळायला तयार आहे असंही विराट कोहलीनं आज पत्रकार परिषदेत सांगितलं. आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत आम्हाला रोहितच्या अनुभवाची कमतरता जाणवेल असंही विराटनं सांगितलं. आता पाहूया दिवसभरातील विशेष टॉप 9 घडामोडी. फेब्रुवारीच्या महिन्यात ओमिक्रॉनचे रुग्ण वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज टास्क फोर्सकडून व्यक्त करण्यात आल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. तसंच आज राज्यात ओमिक्रॉनचे 4 रुग्ण आढळले. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटलांवरती टीका केली आहे. ते सांगलीच्या कवठे महाकाळ नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बोलत होते. मंत्री आपल्या जिल्ह्यातले ते डोकं तिसरीला लावतात, पण त्यांचं जे खातं आहे त्यात त्यांचं डोकं लागत नाही. आपल्याला वाटतं तो माणूस फार हुशार आहे, पण हा 1 नंबरचा बिंडोक माणूस आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी गोपीचंद पडळकरांना प्रत्युत्तर दिलंय. काहींना टीका करून चर्चेत राहण्याची सवय आहे असं मिटकरी यांनी म्हटलंय. भारतीय जनता पार्टीमध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये एक कुपोषित प्रवृत्ती जन्माला आलेली आहे. राष्ट्रवादी किंवा काँग्रेस पक्षाच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांवर खालच्या पातळीवर टीका करायची आणि चर्चेमध्ये राहायचं. भाजपा नेते किरीट सोमय्यांना बीड दौऱ्याआधी धमकी देण्यात आली आहे. तर धमकी विरोधात किरीट सोमय्या यांनी पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिलंय. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंविरोधात ईडीकडे तक्रार दिलेली आहे. जगतमित्र साखर कारखान्यातील गैरव्यवहाराची मनी लॉन्ड्रिंग कायद्यानुसार चौकशी करण्याची मागणी यावेळी सोमय्यांनी ईडीकडे केली आहे. 23 डिसेंबरला ओबीसीच्या जातीनिहाय जनगणनेसाठी वंचित बहुजन आघाडी विधान भवनावर मोर्चा काढणार आहे. वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी ही माहिती दिली. गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यात घोड्याच्या बग्गीला लागलेल्या आगीतून नवरदेव थोडक्यात बचावलाय. तर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून सुदैवानं यात कोणीही जखमी झालेलं नाही. प्रभू रामचंद्रांनी वालीला सिंहासनावरून हटवलं, त्यांच्या जागी सुग्रीवाला राजा केले. प्रभू रामचंद्रांनी रावणाला सिंहासनावरून हटवलं आणि त्याच्या जागी विभीषणाला गादीवर बसवलं. या दोन्ही ठिकाणच्या राजपदावर आपल्या माणूस बसवला नाही. त्यांना तुम्ही तुमचा धर्म व्यवस्थित सांभाळा असा सल्ला दिला. हेच खरे हिंदुत्व आहे असा मूलमंत्र श्री चिन्नाजेआर स्वामी यांनी दिलाय. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अजय मिश्रा यांनी पत्रकाराची कॉलर पकडल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. इतकंच नाही तर त्यांनी तिथे उपस्थित प्रसारमाध्यमांना शिवीगाळ करण्याचा देखील प्रयत्न केला.